मेथी पराठा बनवण्यासाठी मी 1 कप स्वच्छ धुवून मेथी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेते, 1 चमचा बेसन पीठ, हळदी, लाल तिखट, थोडी धनेपूड आणि जिरा ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये मीठ ॲड करते। आणि आता आपण पाण्याने पीठ थोडं हळूहळू मळून घेऊया। पाणी थोडंच घालायचं आणि व्यवस्थित सर्व पीठ मळून घ्यायचं। पीठ व्यवस्थित मळून होत आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून पुन्हा सर्व पिठाला तेल लावून व्यवस्थित मळून घेणार आहोत। आपले पीठ व्यवस्थित मळून झालेले आहे। याला आपण 5 मिनिटं असेच ठेवून देऊया आणि नंतर पराठे बनवायला घेऊया। झालेले आहेत, आता आपण पराठे बनवायला घेऊया। अगोदर मी पिठाचा एक गोळा बनवून घेते। व्यवस्थित आपला पराठा लाटून घेऊया। आपला पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे। याच्यावरती आपण पराठा टाकून घेऊया आणि साईडने याला तेल सोडून घेऊया। दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पराठा व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून होत आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपला पराठा व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता ह्याला आपण तूप लावून देऊया। दोन्ही साईडने तूप लावून घेते। आपला झटपट असा मेथी पराठा रेडी आहे। झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला मेथीचा पराठा रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।